वेदात सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही ब्राह्मणच. शिवरायानंतर आता आंबेडकरांसंबंधीच्या वक्तव्यानं सोलापूरकरांवर टीकेची झोड. राहुल सोलापूरकर यांनी सर्व मर्यादा ओलांडल्यात. जिथे दिसतील तिथे त्यांना जोड्यानं मारायला हवं. आमदार जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल. शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकरची जीभ छाटणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस देणार. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचं वादग्रस्त विधान. अभिनेता राहुल सोलापूरकरांचा पुन्हा माफीनामा. आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावर सोलापूरकरांचं स्पष्टीकरण. राहुल सोलापूरकरांनी इतिहासाबद्दल बोलणं टाळलं पाहिजे. मंत्री उदय सामंतांचा सल्ला. राहुल सोलापूरकरांचे मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार करावेत किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. आमदार रोहित पवारांची मागणी. पुण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटातर्फे राहुल सोलापूरकरांचा निषेध. सोलापूरकरांचा फोटो जाळून आंदोलन. 2 दिवसात राहुल सोलापूरकरांवर गुन्हा दाखल करून अटक केली नाही तर भर रस्त्यात चोप देऊ. भीम आर्मीचा इशारा. धाराशिवमधील कळंबमध्ये राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात भीम सैनिकांचा रास्ता रोको. सोलापूरकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं. अभिनेते राहुल सोलापूरकरांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला. जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटनंतर पुण्याच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त. आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 2 समाजात शत्रुत्व निर्माण केल्याप्रकरणी हिंदू टास्क फोर्सचे संस्थापक खुश खंडेलवाल यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकीय दबावामुळे कारवाई योग्य दिशेने होत नाहीये. अंजली दमानी यांचा आरोप. धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही तोपर्यंत तपासाला दिशा मिळणार नाही. दमानी यांचं वक्तव्य. घरावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना 12वीची परीक्षा कशी देऊ. वैभवी देशमुखचा सवाल. तर संयम सुटत चाललाय. धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. जोपर्यंत विष्णू चाटेच्या मोबाईलचा CDR तपासला जाणार नाही तोपर्यंत त्याचा गुन्ह्यातला रोल समजू शकणार नाही. संदीप क्षीरसागर यांचा आरोप. पुण्यात वाल्मिक कराडला कुणी ऍडमिट केलं हे तपासा. क्षीरसागर यांची मागणी. संतोष देशमुखांच्या हत्येवरून अंबादास दानवेंची एक्सपोस्ट करत सरकारवर त्यांनी निशाणा साधला. धनंजय मुंडेंचा राजीनामा कधी घेणार की तेवढी ताकद मुख्यमंत्र्यांच्या हातात नाही. दानवेंचा सवाल. संतोष देशमुख हत्येतील आरोपी अद्यापही फरार. त्यांचा मोबाईल सापडेना. जरांगेंकडून तपासावर संशय व्यक्त. आरोपींना धनंजय मुंडेंनी लपवून ठेवलंय का. जरांगेंचा सवाल. सुरेश धस यांच्या शिष्टाईनं लॉंग मार्च थांबला. मात्र संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढणार. रिपाईच्या सचिन खरात यांचं वक्तव्य. परभणी लॉंग मार्च थांबल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचं सूचक ट्विट. 400 किलोमीटर अंतर पार केलेला लॉंग मार्च थांबलाच कसा. आव्हाडांचा सवाल. विशेष दूतांनी जाणीवपूर्वक मोर्चा चिरडला. आव्हाडांचा रोख कुणाकडे. सोमनाथ सूर्यवंशींच्या मारेकऱ्यांना माफ करा हे बोलणं खूप सोपं. जितेंद्र आव्हाडांकडून सुरेश धस यांच्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट. पोटच्या पोराचा जीव गेल्यानंतर आईला काय वाटत असेल. आव्हाडांचा धस यांना सवाल. ज्या आश्वासनांमुळे लॉंग मार्च स्थगित झाला ती आश्वासनं आणि निलंबनं मान्य नाही. निलंबन करून चालणार नाही. त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची मागणी. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास SIT CID मार्फत करावा. महादेव मुंडेंच्या पत्नीची बीड पोलीस अधीक्षकांकडे मागणी. 3 दिवसांची पोलिसांना मुदत देणार. त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा.
माझी बोलती बंद करण्यासाठी सरकारचं षडयंत्र, मेहुणाला तडीपारीची नोटीस आल्यानंतर मनोज जरांगेंचा हल्लाबोल. कोण कुणाचे नातेवाईक हे बघून कारवाई होत नसते, मुख्यमंत्री फडणवीसांचा जरांगेंवर पलटवार. रत्नागिरीत ठाकरेंना धक्का, साळवी होणार शिंदेंचे शिल्लेदार. विधानसभेत पराभव झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजन साळवींनी भाजप प्रवेशाची चाचपणी सुरू केली. रायगडमध्ये भाजपचा शिवसेनेला दे धक्का, शिवसेनेतील नाराज माजी जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाईंचा पालीतील मेळाव्यात भाजपमध्ये प्रवेश. संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरी सुरू असलेली आयकर विभागाची कारवाई 5 दिवसांनी थांबली. अधिकारी गेल्यानंतर कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष. गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्या लोकांचा एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील, पंकजा मुंडेंचं विधान. गोपीनाथ मुंडेंनी भाजपच्या जन्मापासून काम केलं, तो पक्ष खऱ्या अर्थाने त्यांनीच उभा केला. नाशिकमधील एका कार्यक्रमादरम्यान पंकजा मुंडेंचं विधान. हिंगोलीच्या वसमतमध्ये सूरज चव्हाण यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोमाने तयारी करा, चव्हाण यांचे निर्देश. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामींच्या अडचणी वाढण्याची शक्यता. प्रवीण स्वामी कोर्टात गैरहजर राहिल्यानं एकतर्फी निकालासाठी ज्ञानराज चौगुले यांचा अर्ज. बच्चू कडूंना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करण्याबाबतची याचिका. याचिकेवरून विभागीय सहनिबंधकांची अध्यक्ष बच्चू कडूंना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करण्याबाबत नोटीस. राज्यातील सहकार कायद्यात अनेक बदल करण्याची गरज. सहकार मंत्र्यांनी पुढाकार घेऊन ते करावेत, राधाकृष्ण विखे पाटलांची मागणी. नवीन उद्योगांसाठी पुढील काळात विदर्भात एमआयडीसी कडून 10,000 एकर जमीन भूसंपादित केली जाणार, उदय सामंत यांची माहिती. मंत्री आशिष शेलार यांना कार्यक्षम आमदार म्हणून पुरस्कार. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंकडून विविध योजनांचं लोकार्पण. कर्करोग चाचणी व्हॅनचे देखील शिंदेंनी केलं लोकार्पण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त 61 कॉमन मॅनचा सत्कार. तसंच सराव परीक्षेतील विद्यार्थ्यांना लॅपटॉप आणि शालेय साहित्याचं वाटप. जिल्ह्यातील शिवसेना आणि युवा सेनेचा उपक्रम. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात शिंदेंच्या हस्ते दिव्यांगांना सायकलचं वाटप. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ऋणानुबंध कार्यक्रमाचं आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेचा महाराष्ट्र दौरा. शिंदेंनी गाड्यांना भगवा झेंडा दाखवला. शिंदेंच्या शिवसेनेचे सांगली जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे स्वतःच्या जागेत उभारणार एकनाथ शिंदेंचा पुतळा. एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जाहीर केला संकल्प. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिरीष महाराज मोरेंच्या कुटुंबियांना 32 लाखांची आर्थिक मदत. आर्थिक तणावातून शिरीष महाराजांनी आत्महत्या केली होती. शिरीष मोरे तुकाराम महाराजांचे 11वे वंशज. नितेश राणेंकडून शिरीष महाराजांच्या कुटुंबियांचं सांत्वन. आर्थिक विवंचनेतून शिरीष महाराज मोरेंनी आत्महत्या केली होती. बीडमध्ये नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा. सोयाबीन उत्पादक विक्रीसाठी दिवस रात्र सोयाबीन केंद्राबाहेर ठाण मांडून. खरेदी बंद केल्यानं अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन पडून सरकारने खरेदी केंद्राची मुदत वाढवून पुन्हा सोयाबीन खरेदी सुरू करावी, अन्यथा कृषी मंत्र्यांच्या घरावर सोयाबीन ओतणार. किसान सभेच्या अजित नवले यांचा इशारा.
राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज रायगडमध्ये अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात कोकणातील प्रगतिशील शेतकऱ्यांशी ते संवाद साधतील. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कापूस, सोयाबीन आणि तेलबिया उत्पादकांच्या बळकटीकरणासाठीच्या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा संशय. योजनेशी संबंधित काही कागदपत्रांच्या अवलोकनानंतर घोटाळा करण्याचं नियोजन काही अधिकाऱ्यांच्या मनात अनेक महिन्यांपासून तयार होतं असा संशय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर. पंतप्रधान पॅरिसमध्ये AI समिटची 2025चं अध्यक्षपद भूषवणार, तर भारत फ्रान्स CEO फोरमला ते संबोधित करतील. मंत्री जयकुमार रावल यांचा आज नंदुरबार दौरा. रावल यांच्या हस्ते भाजप सदस्य नोंदणी सुरू होणार, तसंच भाजपच्या वतीनं त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार. जयकुमार रावल आज नंदुरबारच्या दौऱ्यावर. 2026 पर्यंत देशातून नक्षलवाद संपवण्याचा गृहमंत्री अमित शहांचा संकल्प. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. बनावट औषधं तयार करणाऱ्या कंपन्या तात्काळ सील करा. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या सूचना. शेतकऱ्यांबाबत तडजोड करणार नाही, कोकाटेंचं वक्तव्य. चंद्रपूरमधील आनंदवन मित्र मेळाव्यात मुख्यमंत्र्यांकडून घोषणांचा पाऊस. रुग्णांना देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ. अनुदान 2200 वरून 6000 करण्याची फडणवीसांची घोषणा. कॉर्पस फंडमध्ये 10 कोटी देण्याची देखील घोषणा. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतली शिवकुमार शर्मांच्या कुटुंबियांची भेट. खारघरमध्ये हेल्मेट डोक्यात घालून शिवकुमार शर्मा यांची हत्या करण्यात आली होती. नांदेडच्या सगरोळीमध्ये राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन. संमेलनाध्यक्ष म्हणून अच्युत गोडबोले यांची उपस्थिती. मुलाखत, कथाकथन आणि कवी संमेलन संपन्न. कॅप्टन अमेरिका चित्रपटाच्या वितरकांकडून कितीही दबाव आला तरी मल्टिप्लेक्स चालकांनी छावा चित्रपटाचे जास्तीत जास्त शोध चालवायचे. कॅप्टन अमेरिका वितरकांची दादागिरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही, अमेय खोपकरांचा इशारा. नाशिकमधील नाफेड आणि जिल्ह्यातील फेडरेशनकडून सुमारे 1589 मेट्रिक टन कांदा 35 रुपये प्रति किलो दराने खरेदी आणि तो बाजारात चढ्या दराने विकून नाशिक नाफेडला 5.5 कोटी रुपयांचा गंडा. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीत मोठा बदल. पनवेलहून मुंबईकडे जाणारा एक्झिट मार्ग कळंबोली सर्कलमधील बांधकामामुळे 11 फेब्रुवारीपासून 6 महिन्यांसाठी पूर्णपणे बंद राहणार. भिवंडी वाडा रस्त्याच्या दुरावस्थेसह कामाच्या भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसची निदर्शनं. सार्वजनिक बांधकाम विभाग याला जबाबदार, काँग्रेसचा आरोप. पुण्यातील नदीकाठची वनराई आणि हिरवाई जतन करण्यासाठी चिपको आंदोलन. हजारो विद्यार्थ्यांसह अभिनेते सयाजी शिंदे आणि सोनम वांगचुक आंदोलनात सहभागी. पंकजा मुंडेंच्या आदेशानंतर महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परळीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी. परळीच्या मेरुगिरी डोंगरासह लोणी, लोणारवाडीतील जागांना त्यांनी भेटी दिल्या. आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा कार्यक्रम. विद्यार्थ्यांना तणावमुक्त मार्गाने परीक्षेला सामोरे जाण्याबाबत पंतप्रधान मार्गदर्शन करणार. महाराष्ट्रातील विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार प्रशिक्षणासाठी दिल्लीत. खासदार श्रीकांत शिंदेंकडून आज सर्व आमदारांना भोजनासाठी निमंत्रण. मुंबईत आज महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन. अधिवेशनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. जुनी पेन्शन योजना, मुख्याध्यापक, शिक्षक आणि संस्था चालकांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा होणार. मुंबईत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंडित दीनदयाल उपाध्याय चौकाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर
कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा पत्रकार परिषद घेणार. आज भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात पुनर्वसन समितीची बैठक. या बैठकीत गोसीखुर्द प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या अधिग्रहणाचा मुद्दा निकाली निघण्याची शक्यता. मुंबईच्या साकीनाका पोलिसांची लखनौमध्ये एमडी ड्रग्ज विरोधात कारवाई. 5 किलो 500 ग्राम एमडी केलं जप्त. धुळ्यातील आंबेगाव परिसरात गांजाच्या शेतीवर कारवाई. जवळपास 3 एकरवर गांजाची लागवड. नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये तांदूळ व्यापाऱ्याच्या दुकानावर तेलंगणा पोलिसांची धाड. मोठ्या प्रमाणात रेशनचा तांदूळ जप्त. तेलंगणातून धर्माबादमध्ये तस्करी करून तांदूळ आणला जात होता. अहिल्यानगरमधील श्रीगोंद्यातील पेडगावात शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक्स विक्रीवर बंदी घालण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव. एनर्जी ड्रिंक्सचे लहान मुलांच्या आरोग्यावर होणारे परिणाम पाहता हा ठराव. सांगलीत महिलांच्या चंद्रनमस्कार या योग उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. यामध्ये 1200 महिलांचा सहभाग. वसईच्या सुरुची बाग समुद्रकिनारी भीषण आग. किनाऱ्यालगतच्या गवताला कुणीतरी आग लावल्याचा स्थानिकांचा प्राथमिक अंदाज. अकोला मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरातील सागवानाच्या जंगलात आग. झाडांचं मोठं नुकसान. नागपूरच्या नंदनवन पोलिसांकडून शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक. शाळेसमोरील दुकानात बसून येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची तो छेड काढत होता. साताऱ्याच्या कोंडवे गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपीचं घर अज्ञातांकडून पेटवण्याचा प्रयत्न. घटनेनंतर पुन्हा एकदा परिसरात भीतीचं वातावरण. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये इन्स्टाग्राम स्टोरीमुळे वाद. 17 वर्षीय तरुणाची हत्या. नंदुरबारच्या धडगावमध्ये पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्याचा गैरकारभार. 1,500हून अधिक आधार कार्ड उघड्यावर फेकल्याची घटना. वर्ध्याच्या आर्वीत 12 दुकानांचं शटर तोडून चोरी. लाखोंची रक्कम चोरट्यांकडून लंपास. मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात. ट्रेलर उलटून कारवर आदळला. अपघातात 3 जण गंभीर जखमी. जखमींवर एमजीएम रुग्णालयात उपचार. बुलढाण्यातली चिखली मार्गावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 2 तरुणांना एसटीची धडक. अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी. मालवणमध्ये अरबी समुद्रातील सिंधुदुर्ग किल्ल्यावर पश्चिमेकडील खडकावर गेलेले युवक अडकले. मासेमारी करण्यासाठी गेलेले तरुण भरतीचा अंदाज नसल्यानं अडकले. या तरुणांना वाचवण्यात यश आलं. धाराशिवच्या चिलवडी गावात तोडणीला आलेली द्राक्षबाग जमीनदोस्त. शेतकऱ्यांचं 30 ते 35 लाख रुपयांचं नुकसान. सोसाट्याचा वारा सुटल्यानं तोडणीला आलेल्या बागेचं नुकसान. धाराशिवमधील भूम तालुक्यात 3 फेज लाईटसाठी ठाकरेंच्या सेनेचं घंटानाद आंदोलन. पाण्याअभावी पिकं वाळून जात असल्यानं लवकरात लवकर मागणी पूर्ण करण्याचं आवाहन. परभणीत जगाच्या शांती आणि कल्याणासाठी 3105 कुंडी महागायत्री महायज्ञ सोहळा. परभणीच्या सर्वात्मक गुरुदेव परिवाराच्या वतीनं 7 एकरमध्ये या सोहळ्याचं आयोजन. संभाजी भिडेंच्या धारातीर्थ यात्रेचं पोलादपूरहून किल्ले रायगडच्या दिशेनं प्रस्थान. यात्रेत लाखो धारकरी सहभागी. वाशिममध्ये किन्नर महासंमेलनाचं आयोजन. विविध राज्यातून किन्नरांची संमेलनाला उपस्थिती. रायगड जिल्हा कबड्डी निवड चाचणी स्पर्धेला मंत्री भरत गोगावलेंची उपस्थिती. यावेळी गोगावलेंनी खेळाडूंना प्रोत्साहन देत खेळाचा आनंद लुटला. सांगलीच्या पलूस तालुक्यातील कुंडलमध्ये ऐतिहासिक कुस्तीचं आयोजन. नैसर्गिक बशीचा आकार असलेलं मैदान हे वैशिष्ट्य.
अकोल्यातील अकोट तालुक्यातल्या कालवाडीत शंकरपटाचं आयोजन. नंदिकेश्वर ग्रुपच्या वतीनं माजी नगरसेवक मंगेश चिखलेंकडून शंकरपटाचा कार्यक्रम. चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यातल्या आयुध निर्माणी वसाहतीत बिबट्याचा मुक्त संचार. बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल. समझने वाले समझ गए, जो ना समझे वो अनाड़ी है. पत्रकार राहुल शिंगावी यांना बच्चन यांनी आपल्या एक्स पोस्टवर दिले सविस्तर उत्तर. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी दिला राजीनामा. राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना भेटून दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा. अंदमानातील पोर्ट ब्लेअरमधील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची दुरावस्था. महाराष्ट्रातील पर्यटक, अभिनेते शरद पोंक्षे, इतिहास अभ्यासक पार्थ बावस्कर यांच्याकडून साफसफाई आणि डागडुजी प्रशासनाला लक्ष देण्याचं आवाहन. लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी आणि हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ ए.पी. सिंग यांनी स्वदेशी लढाऊ विमान उडवलं. बंगळुरूत लढाऊ विमान LCA तेजस उडवण्याचा घेतला आनंद. कटकमधील दुसऱ्या सामन्यात भारताचा इंग्लंडवर 4 विकेट्सने विजय. रोहित शर्मा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर यांची धडाकेबाज खेळी. 4 गडी राखून भारताचा इंग्लंडवर विजय. कर्णधार रोहित शर्माची धडाकेबाज शतकी खेळी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.